तुम्ही कधीपासून आहात इथे? मी काय येत जातच असतो. यावेळी जरा जास्त थांबलो. सवय झाली आता या खोलीची मला. म्हणजे असं का? अरे बाबा, आम्ही काय गरीब माणसं. अन्यायाविरुद्ध बोललो, पलटवार केला, सहन करण्याच्या पलीकडे जाऊन टोकाचं पाऊल घेतलं की झालं. चौकशी नाही, पुरावे नाही, कोण बरोबर कोण चूक काही बघायचं नाही. सरळ उचलायचं आणि इथं आणून टाकायचं. काय झालं काय होता? असंच रे, मोठ्या माणसाची पंगा महागात पडेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा ना, क्रांतिकारी बनावं लागतं. आणि क्रांतिकारी लोकांना तुरुंगाचा शाप असतोच की. मी आवाज उठवला, लगेच इथे आणलं आवाज दाबायला. खरं सांगू का, ह्यात माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांच्यावर जी वेळ आली आहे ना, ती आता मला बघवत नाही. यांच्या दृष्टीनं मी गुन्हा केला आहे, पण त्याची शिक्षा माझ्या कुटुंबानं भोगायची. मला माझ्या शिक्षेचं काही वाटत नाही हो. मला त्याची सवय झाली. पण माझं कुटुंब, माझं घर, त्यांचं काय, एकुलती एक पोरगी आहे मला. ती सगळं एकटी करत असेल. बायको पण माझी आजारी असते. तिच्या औषधाचा खर्च, घर चालवण्याचा खर्च, शिवाय बाहेरील समाजातली माणसं, त्यात माझी तरुण पोरगी. तुला सांगतो, मनातनं नको नको ते विचार येतात. मला तिच्यासाठी इथून लवकरात लवकर बाहेर जायचं आहे. मला माहिती आहे ती एकटी लढत असेल बाहेर. मला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असेल, वकील शोधत असेल, जामीन तरी मिळतो का बघत असेल. पण जामिनाला माणसं आणि वकिलाला पैसा दोन्ही नाही हो तिच्याकडे. मला कळत नाही मी काय करू. काका शांत हो, होईल सगळं नीट. होय, तुझा भाऊ आलाय वकील घेऊन. तुला भेटायचं ना त्यांना. चल. प्रत्यक्ष जन्म देणारी आई तू आणि माझ्या या 3 बहिणी आईसारखी काळजी घेतात माझी. अभिजित सावेकरांच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झालाय. आपला दादा गेला ताई. दीप ज्योति